मनसे नेते अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र. युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा, अमित ठाकरेंची पत्राद्वारे पंतप्रधानांना विनंती. काँग्रेसच्या खासदारावर आसामच्या मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप. गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले. हिमंता बिस्व सरमांचे आरोप. तर दुसरीकडे सरमांचं मानसिक संतुलन बिघडल्याची गोगोईंची टीका. कर्नल सोफिया कुरेशींवरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश. विजय शहांनी खरोखर माफी मागितली की मगरीचे अश्रू ढाळले, सुप्रीम कोर्टाचा सवाल. हरियाणातील ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रावर सोशल कारवाई. लाखभर फॉलोअर्स असलेलं इंस्टाग्राम अकाउंट बंद. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असल्यानं कारवाई. ज्योती मल्होत्रानंतर 10 जणांवर देशद्रोहाचा आरोप. पाकिस्तानला भारताची संवेदनशील माहिती पुरवल्यानं 10 जणांना अटक. भारतातील घरभेदींवर सुरक्षा यंत्रणांची कारवाई. भारतीय टीमनं आशिया कपमधनं माघार घेतल्याची सूत्रांची माहिती. बीसीसीआयनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी सर्व संबंध तोडल्याची माहिती. पाकिस्तान विरोधात बीसीसीआयची कठोर भूमिका कायम. रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीतला वाद विकोपाला. भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना ओपन चॅलेंज. निवडणुकीतील आकडेवारीबाबत खरं खोटं करायचं असेल तर मंदिरात या, गोगावलेंचा आव्हान. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरील आजची सुनावणी संपली. पुढची सुनावणी 3 जूनला. संतोष देशमुखांना न्याय कधी? गौरवशाली महाराष्ट्र दर्शन प्रदर्शनाचं मंत्रालयामध्ये उद्घाटन. उद्घाटनादरम्यान एका कार्यकर्त्याकडून गोंधळ. 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा. आणि करुणा मुंडेंचा पालकमंत्री अजित पवारांवर निशाणा. अजित पवार बीडमधली गुन्हेगारी रोखण्यात अपयशी. धनंजय मुंडे अजूनही गुन्हेगारांच्या पाठीशी असल्याचा करुणा मुंडेंचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.